तर मंडळी आज आपण आलोय प्रवीण शेठ उमने यांच्या घरात. तर झेंड्याचा हेडमास्टर पाखरे आपल्यासोबत आहेत आणि त्याचे फॅन सुद्धा आपल्यासोबत आले. तर काका कसं काय तुम्ही आला तिकडे आपल्या? आमचं येणं म्हणजे ह्या 15 दिवसापूर्वी हे ठरलेलं होतं की पाकळ्याला आपण भेट द्यायची होती. त्याच्यामध्ये मुख्य कारण म्हणजे मी मागे आजारी पडलो होतो. मी स्वतः रत्नागिरीमध्ये होतो आणि पहिलं मैदान देवदेमध्ये झालं. त्यामध्ये खरोखर माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं. कारण मला हा नाद बैलांचा भरपूर वर्षापासून आहे. आजोबांपासून हे सगळे चालत आलेलं होतं आणि पाखऱ्याचा ज्यावेळी स्टेटस बघितला, पाखऱ्याचा मी पहिल्यापासून फॅनच होतो आणि त्यावेळी मी बोललो होतो, की पाखऱ्या मला ह्यातून खरोखर परमेश्वराला मी विनंती केली, की मला यातून बाहेर पडावं ह्या सगळ्यातून आणि ज्यावेळी मी बरा होऊन येईन, त्यावेळी मी म्हटलं भेट देईन त्याला. तर तुम्ही या पाखऱ्याला भेट देण्यासाठी कसा प्रवास झाला तुमचा? प्रवास म्हटलं तर सगळा पाखऱ्याचा प्रवास बोलण्यासारखा पलीकडचाच आहे सगळा. त्याच्यामध्ये सगळे आमचे मित्रमंडळी, भाऊ आलेत सगळे. त्यांचं पण इच्छा होती, की येऊन इकडे भेट द्यायची. मुंबईतून लोकं भरपूर येणारे होते, पण काही कारणास्तव आम्हाला येता आलं नाही. तर आज हा योगायोग आम्हाला आजचा आला. तर नमस्कार शेठ. तुम्हाला कसं वाटलंय तुमच्या घरी एवढे पाखरेचे फॅन्स आले? आज खूप बरं वाटलं कारण एवढं घरी येऊन कोण सत्कार किंवा पाखराच्या जगात हार घालणं एवढी काही साधी गोष्ट नाही. म्हणजे एवढी फॅन आज मी पहिल्यांदाच बघितलंय. खूप बरं वाटलं. म्हणजे आता काय याच्यापुढे काय सांगण्यात मला शब्दच नाहीत पूर्ण. या वर्षीचा पाखरेचा प्रवास कसा सांगाल तुम्ही? या वर्षी पाखराचा प्रवास म्हणजे जरा कमीच आहे कारण तो मधी एक महिनाभर आजारी होता. त्या आजारातून उठून त्यानं आता परत आणखी तेवढाच कमबॅक केला ना त्यानं. मला समजलेलं की पाखरे आजारी असून सुद्धा 4 दिवसांनी बरं होऊन तो परत पळाला, तर काय हो, सांगाल? परत पळाला आणि त्यानं नांदगावला 1 नंबर केला. सलग त्यानं 2 नंबर एक नंबरचे केले. मोठी बक्षिसं मारली. नाशिक एक 25,000चं बक्षीस मारलं. आजारातनं उठल्यानंतरच. आजारातनं उठल्यानंतर. पाखऱ्यासोबत यंदा मला वेगवेगळे जोड पाहायला मिळाले, त्याबद्दल काय सांगाल? कारण गेल्या वर्षी आपल्याला पाखऱ्याच्या जोडीला शिवा आणि शंभू पाहायला मिळत होतं. तर यंदाचं काय सांगाल? यंदा बऱ्याच वेळा शिवाच पळालाय. पण एक दिवस फक्त काल कुत्र्यामध्ये त्याचा जरा प्रॉब्लेम होता हां. घरी. त्याच्यामुळे तो नाही येऊ शकला म्हणून आम्ही त्या बाबल्या चिलेचा बैल घेतला होता. तो रात्री जरा उशिरा पायरा झाला आणि ठरला आणि आम्ही असंच गेलो अचानक. म्हणलं काय होईल ते होईल. पण 1 नंबर केला त्यानं. दाखवून दिलं काय असं की आज कुठल्याही त्याच्या गळ्यात बैल घाला की तो फक्त फिरून आला की समजायचं की आपला 1 नंबर करणार. काका नमस्कार. तुम्हाला या बैलाबद्दल काय वाटतं आता? बैलाला ह्या भरपूर वर्षापासून मी ओळखतोय आणि पाखऱ्या मैदानात असला, की लाखोंची धडकन होते. स्पर्धकांची होती ते होते. तिथले जर आयोजक असले, कॉमेंट्रीवाले आपले वैभवदादा पवार यांच्या भाषणातून आपल्याला चांगलं कौशल्य मिळतंच पाखऱ्याबद्दल बोलण्याचं. आणि पाखऱ्या म्हटलं तर झेंड्याचा हेडमास्टर आहेच तो. तसंच प्रवीण शेठचं नाव केलं त्यांनी आणि आम्हाला इथे येण्याचा योग पाखऱ्यामुळेच झाला. दादा तू स्वतः बैल पकडलायस, तर तुला काय वाटतं आता पाखऱ्याबद्दल? मी पण पहिल्यांदाच आलोय भेटायला. ॲक्च्युअली मी मुंबईला असतो. त्यामुळं मी त्याचे लाईव्ह मी बघतो, तर झेंड्याच्यामध्ये तर कोणी नाद नाही करायचा. तुला बैल बघून काय वाटतंय? बैल बघून आनंद झालाय आता काय खूप. असं वाटतंय म्हणजे स्वतः येऊन भेटलोय मला खूप म्हणजे आनंद झालाय आता. तर तुम्हाला बैल घ्यायची इच्छा आहे का? माझे ऑलरेडी बैल होते, पण काही कारणास्तव आम्ही ते आता विकलेत आणि आता मुंबईला मी सेटल झालोय म्हणजे. तर तुम्ही तरुण पिढीला असा काय संदेश द्याल की आता शर्यती चालू आहेत, याच्यानंतर परत बैलगाडा शर्यत चालू होईल, तर तुम्ही काय सांगाल? क्षेत्र ते चालूच राहणार. ज्याला नाद आहे तो नाद करणार. आम्हाला पण नाद आहे, पण आता काही कारणास्तव आम्ही मुंबईला असतो वगैरे त्यामुळे काही जमत नाही. पण बैलाचा नाद हा पहिला रक्तापासूनच आहे, त्यामुळे तो नाद राहणार आम्हाला. तर धन्यवाद. तर काका सत्कार करून घ्या. हा बोल. मला आता एवढंच वाटतंय की ह्या माणसाने माझ्या बैलाला पाखऱ्याला देव मानला होता. की ते बोलले आता की मी आजारी होतो. बोलले ते म्हणजे एक ह्याला विनंती केली. एवढाच मला अभिमान वाटतो की की माझा बैल एक देव म्हणून माझ्या वाड्यात आहे. बस याच्यापेक्षा काय नाही बोलू शकत. ज्या देव आहे माझ्या घरी, की एका माणसाचं त्यानं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. त्याच्या नुसतं तिथून बोलून खोटवरून की मला बरा कर म्हणून. आणि आज ते त्या उद्देशाने मला भेटायला आले त्यानं पाखऱ्याला. बस हे समाधान वाटलं. आणि पाखरेची ठेवण बघा कशी आहे अजून पण. मी गेल्या वर्षी बघितलेला, तर आता बघतोय त्याला. यंदाच्या मैदानाला काही यायला भेटलं नाही. सत्कार करून घ्या.
पाखऱ्यावरचं असणारं प्रेम आपल्याला या व्हिडिओतून पाहायला मिळणारच आहे. वहिनी तुम्ही या. हा. तर तुमची नावं पण सांगा मला. मी स्वतः सूर्यकांत हरेकर, पियुष हरेकर, सुशांत हरे. सागर हरे. तर तुला कसं वाटतंय पाखऱ्यावर बघून? पाखऱ्या तर काय दररोज मैदान दिसतो, पण आवाजचा बघायला भेटत नाही. लाईव्हची मैदानं ऍक्च्युली कोकणामध्ये नेटवर्क कमी आहे, त्यामुळे लाईव्हची मैदानं पण आपल्याकडे जास्त होत नाही. बैलगाडीची मैदानं होतात बऱ्यापैकी. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला हा नाद आहे तोच माणूस कुठेही असू दे ते पाहू शकतो हे सगळं. नाद असणं, नादामध्ये पण भरपूर फरक आहेत. पण आपल्या ज्याला जो बैलाचा नाद आहे तो कुठूनही काही काम असू दे आपलं कामधंदा सांभाळून ते सगळं करायचं असतं. मला एक गोष्ट सांगा की तुम्हाला ह्याचं देव मानण्याचं कारण सांगा मला पहिलं. कारण म्हणजे मी ज्यावेळी आजारी पडलो त्यावेळी याचा स्टेटस याचा पहिलाच पडलेला आणि खरोखर मला ऑपरेशनचे जायच्या अगोदर माझी मिसेस ती पण म्हणजे भरपूर फॅन आहे तिची आणि तिने फोटो दाखवला, कारण मला हा नादच त्याच्यामुळे मी ह्या नादामध्येच नाहिलो सगळं. आणि ते खरोखर त्यावेळी माझ्या डोळ्यातून पाणी आलं. पाखऱ्याला म्हटलं ह्याच्यातून मला फक्त तूच सोडवू शकतोस, कारण प्रत्येक नंदीमध्ये हा देव बसलेला असतो हे 100%. तर मित्रांनो, आपल्याला घाटावरती बकासूर आनंदी पाहायला मिळतो आणि आगवे गावात आले तर म्हटलं तर अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्रात ज्यानं नाव कोरलंय तो पाखऱ्या. रामूदादाबद्दल काय सांगाल तुम्ही? त्याच्याबद्दल तर काय सांगितलंच नाही. रामूबद्दल सांगण्यासारखं काहीच नाही, बराच वेळा बोललोय. तो तर काय आपला खास म्हणजे भाऊच आहे, त्याच्याबद्दल काय बोलू शकत नाही. तो पाखऱ्याला म्हणजे देवच मानतो तो. तो आज पाखऱ्याला म्हणजे आम्ही जरी बोललो ना की आज नाही पाखऱ्याला जरा बदलून टाकूया, तर तो ऐकत नाही. नाही, हा इथंच पळायचा, असंच पळायचं, तसंच पळायचं. पाखऱ्याचं त्याचं एक हे आहे. मला वाटतं यंदा लांबेडीतला आपला बकासूर मैदानाला काढलं होतं, त्याच्याबद्दल काय सांगाल? बकासूरनी आपण इथं गेली ती जोडी, त्याही पण ती जोडी चांगली पळाली. जरा बरेच दिवसांनी बाहेर बकासूर संग्राम होता कुठऱ्यातच, पण जरा कमी पळाली जोडी. म्हणजे संग्राम जरा म्हातारा झाल्यामुळं जरा जोडी कमी पळाली, त्यामुळे नाही राहिली ती जोडी. पण ती सुद्धा जोडी त्यावेळी 2023ला फॉर्मला जोडी होती. दुर्दैवानं त्या बकासूरचा अपघात झाला, त्याच्यामुळे तो जरा पाठी आला. यंदाची मैदानं तरी किती केली? यंदाची मैदानं एवढी सांगता येणार नाही, पण आम्ही जवळजवळ 8 का 9 काहीतरी 1 नंबर केले यंदा, आणि बाकी आहेत वरती 2-3 मध्येच आहे बैल, वरतीच आहे. तर मित्रांनो, अनेक मैदानं गाजवलेला बैल आपल्याला इथं पाहायला मिळतोय. तसंच शंभू बैलाबद्दल थोडं जाणून घेऊया. तुम्हाला माहिती असेल शंभू बैल बाहेरून पण दोन्ही खांदी बैल पळतो तो पण चांगला बैल आहे. नंदी हे सगळेच चांगले असतात, फक्त त्याच्या मागे जो माणूस हातो घडवणारा तो फक्त चांगला हेतकरी पाहिजे बस. मला एक सांगा, तुम्हाला प्रवीण शेठ उमने म्हणजे एक नामवंत व्यक्तिमत्व, तर त्या व्यक्तिमत्वाबद्दल काय सांगाल तुम्हाला? तसं मी त्यांना ओळखायचो, पण त्यांची ओळख आमच्यापर्यंत पोचलेली नव्हती तोपर्यंत. हे दोन्ही रामूदादा आणि प्रवीण शेठ हे म्हणजे संयमी दोन्ही माणसं. मैदान असो, क्षेत्र कोणतंही असू दे, त्याच्यामध्ये संयम असणं गरजेचं असतं. आणि जो संयम आहे त्या तिघांमध्ये जे त्रिकूट जमलेलं आहे, प्रवीण शेठ, पाखऱ्या आणि रामूदादा, हे जोपर्यंत त्रिकूट आहे तोपर्यंत कोणीही काही म्हणजे वेडं काय करत असेल तर ते शक्य होणार नाही. कारण जोपर्यंत ज्यांच्याजवळ संयम आहे तोच या प्रवासात पुढे चांगलं आयुष्य काढू शकतो. मला आता सांगा की रामूदादाला बघून तुम्ही म्हणजे बघितलं असेल की, तर त्याच्याकडे बघून तुम्हाला काय वाटतं? त्याच्यामध्ये कसं थोडी वरचे म्हणजे क्षेत्र म्हणून म्हणतो, कोणतंही क्षेत्र असू द्या, प्रत्येक क्षेत्रात जो माणूस वर असतो त्याच्याजवळ पोचणं हे कठीण काम असतं. कारण त्यांच्याजवळ जरी आम्ही स्पर्धक असलो, मैदानात असलो, त्यांच्याजवळ जरी उभं राहिलो तरी आम्हाला पण भरपूर मोठं वाटतं. असं काहीतरी आपण आयुष्यातून काहीतरी मिळवलेलं आहे. रामूदादाचा आम्ही फोटो मला वाटतं दहिवलच्या मैदानात आमच्यासोबत घेतलेला आहे. तर आम्हाला असं मोठ्या लोकांबरोबर पैशाचा विषय नाही, पैसा याच्यामध्ये काही उपयोगच नाही पैशाचा. माणसातली जी माणुसकी आहे ती महत्वाची आहे. ती माणुसकी प्रवीणदास आणि रामूदादा यांच्यामध्ये आहे. मला एक सांगा, त्यांचा फॅमिली सपोर्ट तुमचा कसा आहे सांगा? फॅमिली सपोर्ट म्हणजे विशेष म्हणजे बैल सांभाळणं एकट्याचं काम नाही. सगळ्यात म्हणजे माझी लक्ष्मी की बायको, तिच्यामुळं तर मी सगळं करू शकतो. कारण आज बघितलंच, आज त्याला त्यांनी देवाची उपमा दिली. एवढा मार्का बैल आहे, आज तो उभा आहे.
एवढा कधीच मैदानात कोणाला तो फोटो काढून देत नाही, कधीच कोणाला जवळ आम्ही एवढा स्वतः घेतच बघितलं नाही. की त्या फोटो काढणं म्हणजे खायची खायचं गोष्ट कष्ट नाही. नाही. पण आज तो यांनी देव मानला. आज त्यानं इथं येऊन उभा आहे गप. बैल काहीच करत नाही. खरोखर त्यांनी देव मानला आणि त्या देवासारखा उभा आहे. मला सांगा की तुम्हाला हा नाद कधीपासून लागला? नाही, मला वयाच्या नाद वयाच्या जवळ-जवळ मी 5वी ला असल्यापासून मी या नादात आहे. म्हणजे मी माझ्या आयुष्यातला बैल 4,000 चा पाटणच्या बाजारातून मी 4,000 चा बैल आणलेला आहे त्यावेळी. पण तेव्हा नांगराचा नाद होता मला सगळा. त्यावेळी आमच्याकडे नांगराची जोडी होती. आतापर्यंत तुमची किती बैल झाली? आतापर्यंत मोजू शकत नाही, पण बरीच बैल झाली. बरीच बैल बदलले आम्ही. आम्हाला नाद लागला. आमच्याकडे सागर बैल होता. मेला तो थोड्याशा प्रॉब्लेममुळं. त्या बैलानं आम्हाला नाद लावला. त्याच्यामुळे आम्ही या शर्यतीमध्ये आलो. त्याच्यानंतर आम्ही चंदर आणला. चंदर आणि सागर पळायची. रामू त्याच्यावरती पडायचा. मला चांगल्या प्रतिष्ठित लोकांनी सांगितलं होतं, की "तू जाकी बदल, जाकी बदल." पण मी तो पडला चढला. आम्ही 8 वर्ष खेळलो. 8 वर्ष आम्ही प्रवेश फी भरली. एकही गुलाल लागला नव्हता. त्याच्यानंतर बंदी आणली. बंदीच्या उठल्याच्यानंतर तो बैल नेमका मेला आणि आम्ही पाखरे आणला. तर मित्रांनो, ह्या वाक्यातून तुम्हाला समजलं की प्रयत्न केलात तर यशस्वी नक्की होणार. तर दादा तू मला सांग की रामूदादाबद्दल तू काय सांगशील मला? रामोदा म्हटलंस तर कधी असा पडत नाही आणि बैलांच्या मागणीमध्ये धावणारा म्हणजे एकमेव जाकी आहे तो. दादा तुम्ही काय सांगा? सांगायचं तर आम्ही भरपूर मैदानं बघितली पण आहेत. आम्ही स्वतः पण गेलोय. पण स्पीड जॅकीला बैलांच्या पाठीमागनं पळणं आणि बैलांना फिरवणं हे कुणाचं काम नाही. जर बैलांच्या आणि एकनिष्ठ का कुणाजवळ गैरवर्तन नाही. सगळ्यांजवळ एक मिळून मिसळून राहणारा म्हणजे रामभाऊ. आज त्यांच्या घरी येण्याचं कारण हेच आहे. माणूस जो माणूस चांगला आहे त्याच्या घरीच लोकं जाणार असं आहे. आणि माणूस म्हणून आणि मैदान कुणाचीही जोडी असू दे, तिथे सुट्टी मेकर म्हणून एक चांगलं उत्तम उदाहरण रामभाऊ. तर काका मला एक सांगा, आता तुम्ही शंभूबद्दल बैलाबद्दल सांगितलं, पाखऱ्याबद्दल सांगितलं. त्यांच्या घरच्यांबद्दल तुम्ही जर आलात तेव्हा तर तुम्ही घरच्यांबद्दल काय सांगाल? घरचे पण बैल चांगले आहेत. चांगले त्यांच्या पाखऱ्या जसा घडलाय तसं त्यांनी घडवावं त्यालाही. आणि त्यांना चांगलंही पुढे चांगलं यश मिळो हीच आमच्या गावदेवी आई वर्धनदेवीच्या चरणी प्रार्थना. आणि त्याच्यामध्ये दुसरी जोडी म्हणजे आमची दिल्याचा राज म्हणून राजा सर्जा ही जोडी आमच्याकडे आहे. ती पण बेताज बादशाह आहेत दोन्ही पण. आणखीन दुसरं बोललात तर त्याचा जाकी असतो आपला रुपेश दादा किंजळकर. तो पण चांगला पळतो. पण नेहमीच हे का सहकार्याचा जर हात असेल राजा सर्जाला तर रामूदादा हुमणे. तर धन्यवाद मित्रांनो. आज आपल्याला सगळी मंडळी आणि फॅन्स लोक आज आपल्याला प्रवीण शेठ हुमणे यांच्या घरी पाहायला मिळाली. धन्यवाद. तर नमस्कार मंडळी, आज आपल्यासोबत आहेत वहिनी सुद्धा आल्यात आता. तर मला एक सांगा की आता तुमचा सत्कार करतायत तर तुम्हाला कसं वाटतंय? घाबरू नका, बोला बिंदास. छान वाटतंय. तुमच्या घरी आले त्यांची म्हणजे आले तर तिकडून तर तुम्हाला म्हणजे डोळ्यातून पाणी 100% आलं असेल. कारण कोकणी माणसाच्या घरात कोणतरी आलं की पाणी येतं. तर तुमच्या बैलाला त्यांनी देव मानले तर काय सांगाल मला? मला तर एवढंसं म्हणजे ते बोलले ना की मी पाखऱ्याला देव म्हणतो, मला एकदम भरून आलं. असं वाटलं की म्हणजे देवाच्या रूपात आमच्या घरी पाखरे आलं असं. त्यांना पण वाटलं, मला पण वाटलं. म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे बोलायला. तर मित्रांनो बघा किती माणुसकी आहे आपल्या कोकणी माणसात. आणि पाखऱ्या म्हटलं तर सगळ्यांचाच देव. आणि काका सत्कार करतायत, हा करून द्या. तर मित्रांनो धन्यवाद. आपल्याला सगळे पाखरेचे फॅन्स लोक भेटले. तसेच प्रवीण शेठ सुद्धा त्यांचा सत्कार करतायत. तर परत एकदा सत्कार करते त्यांचा. मित्रांनो
आपण पाहिलं जसं की त्यांच्या बोलण्यातून रिक्वेस्ट आहे की आमचा देव म्हणजे इथं आहे तो आमच्या घराला त्यांची पावलं लागेल. तर मग काय सांगाल? हां, ते बोलणे आमची चर्चा झाली आहे, की त्यांनी मागितलाय बैल. थोड्या दिवसात तुम्हाला त्यांनी ज्या दिवशी मला सांगतील त्या दिवशी मी त्यांच्या घरी देऊन त्यांचा देव त्यांच्या घरी घेऊन आणणार मी जाऊन त्यांच्या घरी. मला एक सांगा, तुमच्या नंदीला हे देवाची उपमा देतात, तर तुम्हाला कसं वाटतंय? आणि आता माझ्या डोळ्यात पाणी येईल जास्त काय बोललो तर, कारण माझ्या आयुष्यातले पहिले फॅन आहेत, की त्यांनी खाटवरून त्याला हात जोडले होते आणि त्यांची इच्छा त्यानं पुरी केली. त्याच्यामुळं मला त्यांनी कधी पण सांगावं, त्यांच्या घरी मी बैल घेऊन जाणार. तर मित्रांनो, नांगरणी स्पर्धा ही वाटतं तेवढं सोपं नाही आहे. तर मला एक सांगा, तुम्ही तर जॉब करत असाल, तर जॉबबद्दल तुम्ही कसं सांगाल की इकडचं आणि तिकडचं कसं हँडल करताय? तर ते थोडंसं मॅनेज करावं लागतं. कशा पद्धतीने मॅनेज करतात ते सुद्धा लोकांना कळू दे जरा. असं नको विचारू. ते थोडं माझी नाईट शिफ्ट असते, त्यावेळी मी ते ॲडजस्ट करून सगळं करतो. इकडचं नाद आणि ते. तर मित्रांनो, ह्याच्यामध्ये झोप सुद्धा आपल्याला त्याग करावी लागते. तर तुम्हाला समजत असेल की कोकणी माणसात किती ताकद आहे आणि किती कष्ट घ्यावे लागतात. आणि कष्ट म्हणशील तर भरपूर आहे. सकाळी येऊन बाकीच्या 2 बैलांना चार कापून, सकाळी ह्याला खाद्य घालून, सकाळी आपण 10 वाजता बैल भरून तिकडे जायचं, संध्याकाळी यायचं, त्यांचं सगळं करायचं. म्हणजे मेहनत सोपी नाही पाठीमागे. मग थोडं हार्ड आहे. तुम्ही झोपता की नाही? हो, हो. किती तास झोपता रे पण? कारण माणसाला 8 तास झोप येते. मला तर वाटत नाही की तुम्ही 8 तास झोपत नाही असाल. 8 तास झोप नाही मिळत, पण थोडीफार मिळते. जर तुम्ही आता काहीतरी आपल्याला नाव पाहिजे, की आपला बैल पळतोय मग थांबवणार कष्ट कसा? घेणंच भाग आहे. हो, कष्ट काय ते घेतल्याशिवाय फळ भेटत नाही. तसं ते कष्टाचं फळ आहे माझ्या थोडं. म्हणजे आज ह्यांनी दाखवून दिलं, की हे माझ्या घरी येऊन त्याचा सत्कार केला, माझा केला आणि आज मी उद्या त्यांनी कधीही बोलू देत, मला सांगू देत, फक्त मी त्यांच्या घरी बैल घेऊन जाणार. तर काका, तुम्हाला तुमच्या घरी बैल नेणार आहे, तर काय तुमचं नियोजन असणार आहे? थोडक्यात एवढं सांगू बोलूनच शकता? माझं मन भरून झालंय. त्यांनी केव्हाही घेऊन यावं आणि मी सांगेन तेव्हा बोलले घेऊन येणार मी. बघूया 2-4 दिवसामध्ये गणपती विसर्जन झाल्यानंतर हे सगळं बोलणं करणार आणि परमेश्वरच्या मी प्रार्थना करतो, की पाखऱ्याची पावलं माझ्या दारात लागू दे. हीच या गणपती देवाच्या जीवनात प्रार्थना. मला एक सांगा, आता तुम्ही एवढे वर्ष मैदानं करताय, तर तुम्ही आत्ताच्या तरुण पिढीला म्हणजे ज्यांनी आता नांगरकी सोडली आहे, सध्या ट्रॅक्टर आली, तर त्या तरुण पिढीला तुम्ही काय संदेश द्याल? मी संदेश म्हणजे काय, की तुम्ही नुसतं ह्या नादात असं उतरू नका, की बैल घेईन मी 1 लाखाचा किंवा 40,000 50,000चा तसं घेऊन तुम्ही त्याच्या पाठून तसं जाऊ नका. त्याच्या पाठीमागे तुम्हाला जॉब पण पाहिजे. ह्या नादात नुसतं असं केलं तर मग तुम्हाला घरदार विकावं लागेल. नाद जेवढा चांगला आहे, तेवढा तो वाईट पण आहे. कसं होतं त्याच्यात स्पर्धा सुरू होती. आज जर प्रवीण उमनेचा पळाला, तर उद्या याचा पळाला, मग त्याच्या वरचा मी 1-2 लाखाचा आणीन, 5 लाखाचा आणीन, तो कसा पळतो. ह्याच्यामध्ये होतं आणि ह्याच्यामध्ये माणसं बरीच अशी ह्याला गेलेली आहेत, की आपलं घरदार सगळं जमीन जागा विकलेली अशी पण लोकं आहेत. त्याच्यामुळे एवढा नाद करून नाही चालत. तुम्ही पाठीमागे एक खंबीर जॉब पाहिजे तुम्हाला आणि त्याच्यातून वेळ काढून तुम्ही नाद करा. तर मित्रांनो, एक चांगला संदेश दिलाय प्रवीण शेठ हुमनेंनी. तर मला दादा तू सांग, की तुला काय वाटतं, की तू आता जॉब करून इथे आलाय, तर किती दिवसाची सुट्टी आणली आणि तू ह्या बैलासाठी भेट देण्यासाठी आला? मी आमचे ॲक्च्युली गणपती थोडे लेट आले, त्यामुळे आम्ही पण लेट आलो आणि आज आलो. तर मी यूट्यूबला लाईव्ह याचे सर्व जेवढे शर्यती आहेत तेवढे सर्व लाईव्ह बघायचो. तर त्यामुळे माझा दादा पण तो बोललेला, ज्याने याला देव मानला, तर तो बोललेला की आपण जाऊन भेट देऊ. तर म्हणून आम्ही भेट द्यायला पण आलो आणि समोर त्याला बघून पण खूप आनंद होतोय वगैरे. तर आता मला सांग, की तू आता घरी आलाय पहिल्यांदा, तर तुम्ही तर देवच मानलाय त्याला आणि सगळेच देव मानतात. बरोबर. पण त्या देवाबद्दल तुझं काय वर्णन करशील? बोलू तेवढे शब्द कमी आहेत त्याला, कारण तो आपण बघतो प्रत्येक शर्यतीला की झेंड्याचा त्याचा विषयच सोडून द्या, की म्हणजे एकदा जर तो फिरला, तो नंबर घेऊन येणार एवढं आपल्याला 100% गॅरंटी असतेच असते. तर धन्यवाद दादा. मला एक सांगा, की आता तुम्ही जर प्रत्येक मैदानाला जाताय, हार जीत ही प्रत्येकाची होत असते. पण तुम्ही हारलात, जिंकलात, तर लोकांसाठी काय संदेश द्याल, की आता तुम्ही बोलताय 8 वर्ष हरून आम्ही एक पण मैदान जिंकलेलं नाही. तर मग एवढे वर्ष मैदानं हारलात, तरी पण तुम्ही त्यांचा नाद सोडला नाही. पण असं तुम्ही सांगा, की तरुण पिढीने काय करावं याच्यामध्ये? नाही, हारलो म्हणजे एक मैदान हारलो, की आपण नाद सोडला असं नाही होत. तुम्ही जिंकण्याची इच्छा ठेवली पाहिजे. ठेवा. तर
पण ते कसं अभ्यास पाहिजे तुमचा, की आपला बैल कुठं कमी पडलाय आणि आपला जाकी कुठं पडला, की कुठं काय करतोय जाकी, हे तुम्ही घडवलं पाहिजे. ते तुम्ही सुधारलात नाही तर तुम्ही शेतात टिकू शकत नाही. किंवा आपला बैल जर कुठं जाऊन फिरतोय, कुठं त्याला वळला पाहिजे, काय जाकीला काय ते इंजेक्शन दिला पाहिजे, तू नेमकं कुठला बैल धरला पाहिजे, काय बैल आहे, हा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. तरच तुम्ही या नादात टिकणार आणि तुम्ही सक्सेसफुल होणार. तर मला सांगा की तुमचं नियोजन कसं असणार आहे? प्रत्येक मैदानाचं म्हणजे नियोजन केल्याशिवाय कोणतीच गोष्ट होत नाही. तर प्रत्येक मैदानाचं नियोजन थोडक्यात मला सांगा. प्रत्येक मैदानाचं नियोजन आता बघितलं तर तसं आमचा 2 वर्ष पहिरा एकच आहे. आज आम्ही फ्रीज शिवा मारला, सोन्याची अंगठी मारली, पण त्या मालकाच्यात आणि आमच्यात काही भांडण नाही झालं. की तू सोन्याची घेतोस पण मला हे देतोस, ते देतोस. आम्ही टीव्ही पण मारली, कपाटं पण मारली. बऱ्याच इच्छा त्यानं पूर्ण केल्यात माझ्या बऱ्याचशा. पण आम्ही वाद नाही केला. समंजसपणे घेतलं तर तू नेतोस तर तू ने असं चाललंय. त्याच्यामुळं पायरा टिकवणं महत्त्व आहे. अजूनपर्यंत 2 वर्ष कुठली गाडी एकत्र पळते अशी मला तरी नाही वाटत आहे. कारण आज पळाली तर उद्या दुसऱ्याच्यात पळताना दिसते. एकदा गाडी जुळली तर तरी तशीच पळवली पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तरच तुम्ही राहू शकता. एखाद्या आता आम्ही पण हार खाऊन येतो की. कधी-कधी आता काही-काही वेळा आम्ही 2 वेळा सहज हार खाऊन आलोय. म्हणून आम्ही पायरा नाही तोडला. आम्ही आमची चुका सुधारल्या. तर मला एक सांगा की आता वायदीचा प्रकार काहीतरी मी ऐकलाय तो. तर वायदीबद्दल कोकणात तरी मी ऐकलं नाही. तर काय सांगाल त्या वायदी वायदीबद्दल? अजून कोकणात तर कोणी घेतली नाही किंवा दिली नाही. असं काय अजून वायदी तरी कोकणात तरी काय चालू नाही. फक्त आपला बैल आपण घेऊन जायचा, तो त्याचा बैल तो घेऊन येतो. तर तर तुम्ही या वाक्यातून ऐकलं असेल की किती माणुसकी अजून सुद्धा कोकणात आहे आणि पण जर कोकणात वायदी आणू नये असं माझं म्हणणं आहे प्रामाणिक. कारण कोकणातला शेतकरी हा गरीब आहे, की तो जेमतेम आपलं कुटुंब सांभाळून बैल सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नाही. त्याला महिन्याला 10,000चं खाद्य असतं बैलाला. तर वायदी हा प्रकार आणू नये कोकणात असं माझं तरी प्रामाणिकपणे मत आहे. हे तू तुझा बैल घेऊन ये, माझा बैल घेऊन तिथं खेळ खेळूया आणि घरी येऊया. हे चांगलं आहे. वायदी द्यायची वेळ येईल त्या दिवशी हा नाद संपलेल कोकणातला. तर एवढे श्रीमंत कोण कोकणात नाहीत. तर मित्रांनो गरीब माणसाकडे पैसा नाही पण माणुसकी एवढी आहे ती तुम्ही या व्हिडिओतून पाहिली असाल. तर दादा तुम्ही कसं सांगाल की तुमची कोणती कोणती बैल आवडीची आहेत? एवढे तुम्ही लाईव्ह स्पर्धा माझी आवडीची बैल पाखऱ्या, वाकरे. राजा सर्जा हरेकरांचा आणि सगळीच बैल आपल्या आवडते आहेत. गोंदियातला शिवा आपला, आणखीन आपले पिलनकर दादा त्यांचे पण पप्प्या वगैरे चांगली बैल, चांगली सगळी बैलच चांगली आहेत. आणि पण सर्वात अगदी इमानदारीने मी सांगतो, जर पडताना म्हणजे स्पर्धा ही पाखऱ्याशिवाय ही अपुरी असते केव्हाही. पाखऱ्या नाही तर स्पर्धेला मजा पण नसते. कारण तो बैल असा आहे की बैल सुट्टीपासून अगदी परतानापर्यंत त्याला आपण बोलता बघा, न वजवता तो नंबर अगदी हुकमी करून देतो. तर शेठ मला एक सांगा की आता तुम्ही पाखऱ्यासोबत आहात. तर शिवा पण तुमच्या म्हणजे हाताखालीच असतो. तर शिवाबद्दल काय सांगाल? नाही शिवा पण एक चांगला बैल, शहाणा बैल पाळणार आहे. त्यांच्या मालकांबद्दल? मालक तर भारीच आहेत ते. म्हणजे ते पण माझ्यासारखेच आहेत स्वभावाला, की असं उगाच कोणाला काय बोलायचं नाही, काय नाही. आपला बैल पळाला की आपण बाजूला व्हायचं. मला एक सांगा की आता रामूदादा दुसऱ्या घरी राहतो. तर रामूदादाला हा नाद लागलाय ठीक आहे. पण त्यांचा घरचा सपोर्ट कसा आहे? त्यांचा घरच्यांचा पण त्याच्या सपोर्ट आहे, की नादा तो त्याचे बाबा मोठं मैदान असतं त्या माझ्या घरी येऊन विचारणार, "अरे काय झालं जोडीचं? पाखरं राहिला का नाही? काय नाही?" तर घरी येऊन विचारतात त्याचे बाबा संध्याकाळी रोज. तर बघा मित्रांनो किती माणुसकी आहे या माणसात. असं जर तुम्हाला भेट द्यायची असेल तर तुम्ही सुद्धा येऊ शकता आणि पाखऱ्याला जवळून पाहण्याची इच्छा असेल तर नक्की तुम्हाला प्रवीण शेठ उमने आपल्याला दाखवतील पाखरा. तर धन्यवाद.